नमस्कार मित्रांनो, जागतिक वारसा स्थळ दिनाचं औचित्य साधून आपल्याला एका अप्रतिम आणि कमी ओळखल्या गेलेल्या स्थळाची माहिती मी आज सांगणार आहे. काप्पाडोशिया, तुर्कीच्या मध्यभागी वसलेलं एक जादुई ठिकाण. काप्पाडोशिया, ज्याची निसर्गाशी केलेली गोड मैत्री आणि इतिहासातील रहस्य, हे ठिकाण एक अद्वितीय अनुभव देणार आहे. इथे आहेत विविध आकाराच्या आणि रंगाच्या फेरी चिमणी, म्हणजेच गोठलेल्या शिलखंडाच्या उंच शिखरांपासून बनलेली एक आश्चर्यकारक पर्वतशृंग. या अनोख्या निसर्ग रचनांमुळे कापाडोशिया एक अविस्मरणीय असं दृश्य तयार करतं. यात आणखी एक विशेष गोष्ट आहे, कापाडोशियाच्या भूमिगत शहरांचा इतिहास. या गुप्त आणि सुरक्षित शहरांमध्ये प्राचीन काळी रहिवासी शत्रूंच्या दृष्टीस पडू नये म्हणून लपण्यासाठी आणि संरक्षणासाठी इथं राहा. त्यात असलेली गुफा, चर्चेस आणि पाण्याचे स्तोत्र हे एक विलक्षण कलाकृती दर्शवतात. कापाडोशिया क्षेत्राचा इतिहास अत्यंत रोचक आहे. इसवी सन 6व्या शतकाच्या ख्रिश्चन कालखंडापासून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण बनले आहे. रोमन साम्राज्याच्या आक्रमणाच्या वेळी येथील लोकांनी भूमिगत शहर तयार करून आपलं संरक्षण केलं. यामध्ये असलेल्या छोट्या गल्ल्या, चर्च आणि निवासस्थानं आजही आश्चर्यचकित करणारी आहे. कापाडोशिया त्याच्या ख्रिश्चन धर्माच्या प्रारंभिक काळातील महत्त्वामुळे प्रसिद्ध आहे, कारण इथं अनेक ख्रिश्चन भिक्षू आणि साधू उपासना करत असत. आणि आज कापाडोशिया एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे, जिथं प्राचीन संस्कृती आणि निसर्गाची गूढता एकत्रितपणे अनुभवता येते. इसवी सन 6व्या शतकातील ख्रिश्चन पेंटिंग्स कापाडोशिया गुफांच्या भिंतीवर पाहायला मिळतात. त्या काळातील कला आणि धर्माचा एक विलक्षण संगम इथं पाहता येतो. आणि इथं असलेल्या गुफांमध्ये त्या काळाच्या संस्कृतीची गोडगोड गप्पा देखील ऐकता येतात. कापाडोशियाचे सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे याला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता प्राप्त आहे. सूर्यास्ताच्या सोनेरी रंगात रंगलेली गुफा आणि गव्हाळ रंगाची छायाचित्रे या ठिकाणच्या सौंदर्याचा अजून एक छान अनुभव देतात. आणि तेच नाही, कापाडोशियाच्या हॉट एअर बलून सहलींमधून आपल्याला हवा होऊन उडताना त्या निसर्गाचं अप्रतिम दृश्य पाहता येतं. आज या अद्भुत स्थळाचा इतिहास आणि सौंदर्य अधिक समजून आपल्याला एक गोष्ट निश्चित जाणवते, ती म्हणजे कापाडोशिया या स्थळाला आपण एकदा तरी भेट द्यायलाच हवी. मित्रांनो, एका अनोख्या जागेबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला सांगितली, पण तुम्हाला देखील अशा काही अधिक प्रसिद्ध नसलेल्या, अनोळखी पण सुंदर अशा जागांविषयी माहिती असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला त्याविषयी जरूर कळवा. आणि आपला एखादा अनोखा अद्भुत अनुभव आमच्यासोबत शेअर केल्यास आम्हाला तो नक्कीच आवडेल. धन्यवाद.